नमस्कार मित्रांनो, विनदोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता स्वानंदीने ऑफिस जॉईन केलेलं आहे आणि ऑफिस जॉईन केल्यानंतर आता ही मलिका अंशुमन यांचा फारच जळफाट होत असतो। त्यांना असं वाटत असतं की नक्की काय करू आणि काय नाही। ह्या स्वानंदीला ऑफिसचे जे हक्क दिले गेलेले आहेत तर त्या सगळ्यातून तिला कसं तोंडावर पाडायचं आणि समोर तिची हकालपट्टी या सगळ्या ऑफिसमधून कशी करेल आणि लवकरात मात्र त्या दोघांचं जे काही नातं आहे तर ते सुद्धा उद्ध्वस्त होईल असं मात्र आता ह्या मलिका अंशुमनला वाटत असतं। कारण समरने तिला ऑफिसमध्ये अंशुमनच्या जागेऐवजी इतकी मोठी मॅनेजरची पदवी दिलेली आहे। स्वानंदीच्या हातात ऑफिसचे सगळे कारभार आलेले आहेत। हे सगळं काही बघून मात्र त्यांचा फारच मोठा जळफाट होतो। स्वानंदीने ऑफिस जॉईन केलेलं आहे हे बघून मात्र आता खरंच या समरला फार म्हणजे छान वाटलेलं असतं, त्याला आनंद झालेला असतो। म्हणून त्याने ऑफिसची सगळी जबाबदारी ते स्वानंदीवर सोपवलेली असते। स्वानंदी ऑफिसला आलेली आहे हे बघून त्याला इतका आनंद होतो, त्याला असं वाटतं की काय करावं आणि काय नाही। स्वानंदी मॅडमने आपलं ऐकलं, आपलं ऐकून मात्र सगळं काही छान केलेलं आहे, त्यामुळे तो इतका खुश असतो, त्याचा आनंद गगनात मावेनासा होत असतो। म्हणून तो आता इतका खुश झालेला आहे आणि इतका खुश होऊन मात्र आता ह्या मलिकाचा अंशुमनचा ह्या सगळ्यांचा इतका जळफाट होत असतो। म्हणून मात्र ते जेव्हा आता त्रास द्यायला जातात आणि ज्यावेळेस ते स्वानंदीला त्रास कसा द्यायचा, स्वानंदीला मात्र ऑफिसमधून बाहेर हकालपट्टी तिची कशी होईल हे सर्व त्यांना करायचं असतं। यासाठी मात्र आता हा खूप मोठा डाव त्यांनी खेळलेला असतो। कारण स्वानंदीला जे आता एक महत्त्वाची आता म्हणजे US वरून आता जे क्लायंट येणार आहे आणि त्यांच्यासोबत आता प्रेझेंटेशन पूर्ण करायचं आहे, त्याची सगळी जबाबदारी स्वानंदीने आपल्यावर घेतलेली आहे, म्हणजे समरने तिच्यावर टाकलेली आहे। कारण स्वानंदी किती परफेक्ट आहे आणि हे सगळं ती किती छान करू शकते हे मात्र ह्या समरला माहिती असतं। म्हणून समरने हे सर्व केलेलं आहे। त्यानंतर मलिकाला असं वाटतं की आपल्या अंशुमनला कोणतेही हक्क नाही आणि सुष्मिताला सुद्धा नाही। आता असं काहीतरी डाव आपल्याला खेळायचा आहे, तो डाव यांच्या अंगलट आला पाहिजे असं ठरवलेलं असतं। म्हणून आता जी प्रेझेंटेशनची फाईल आहे तर ती फाईल चोरायची आणि ती फाईल चोरून आता हे सगळं असं शक्य करायचं आहे असं मात्र या दोघांनी ठरवलेलं असतं। ऐन वेळेस समरचं आणि स्वानंदीचं जे काही भांडं आहे तर ते सगळ्यांच्या समोर फुटेल आणि सगळ्यांच्या समोर फुटून मात्र आता हे दोघं वेगळे होतील असं काहीतरी त्यांना वाटत असतं। ऐन वेळेस आता स्वानंदीला काहीच करता येत नाही, कारण तिच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकून आपण एक खूप मोठी चूक केली असं याला वाटायला हवं असं मलिकाने अंशुमनने ठरवलेलं असतं। म्हणून आता स्वानंदीने सगळी तयारी व्यवस्थित केलेली आहे। समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो हे तुमचं पहिलं प्रेझेंटेशन आहे आणि ते तुम्ही खूपच खास करताल, मला पूर्ण खात्री आहे। स्वानंदीने सगळी तयारी केलेली असते आणि ती फाईल रेडी वगैरे करून तिने ती ऑफिसमध्ये ठेवलेली असते आणि ती आता सगळेजण घरी आलेले आहेत। आता सुष्मिताला मात्र तिच्याकडून हे सगळं काढून घ्यायचं असतं। म्हणून सुष्मिताला मात्र आता ते विचारत असतात, सुष्मिताला गोड बोलून तिच्याकडून सर्व काही करून घेण्याचं ठरवतात। सुष्मिता म्हणत असते की हे बघ म्हणजे मॉमिनला आपल्याला काहीतरी असं करायचं आहे। तर मलिका म्हणते की हे बघ आता स्वानंदीचा तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास असेल आणि तू तिच्याकडून आता हे सगळं तिने कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे हे सगळं तू तिच्याकडून काढून घ्यायचं आणि तिच्याकडून काढून घेऊन तुला आपल्याला तिने फाईल कुठे ठेवलेली आहे, ती नक्की ऑफिसमध्ये काय करते काय नाही, जशी तुला तिची खूप काळजी आहे असं तू दाखवायचं, तिच्याशी गोड गोड बोलायचं आणि आता आपल्याला तिला जी काही आता ही खीर आहे तर ती खीर बनवलेली घालायची आहे असं आता अगदी तिने छान प्लॅनिंग केलेलं आहे ह्या मलिकाने। आणि इकडे स्वानंदीची पूर्ण तयारी झालेली असते। त्यानंतर आता स्वानंदी घरी आलेली आहे आणि समर तिला म्हणतो की हे बघ स्वानंदी मॅडम, उद्याचा दिवस आहे तो फार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, आपल्याला सगळी तयारी पूर्ण करायची आहे, जेणेकरून मात्र आता हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, त्यासाठी काय काय करायला हवं। परंतु ती फाईल नक्की आता काय होईल आणि ती फाईल कशी गहाळ करायची याचा रात्रीतून मात्र ह्या मलिका आणि अंशुमनने प्लॅन ठरवलेला असतो। सुष्मिताला तिचा प्लॅन सांगितलेला असतो। म्हणून दोघं आता ऑफिसमध्ये जातात रात्रीच्या वेळेस आणि ती फाईल शोधत असतात। त्यांना आता इतके शोधूनसुद्धा फाईल काही कुठेही सापडत नसते। आता इतकं टेन्शनमध्ये आलेले असतात की आता काय करायचं, जर ऑफिसमध्ये आपल्याला कोणी असं पाहिलं तर मात्र काय होईल कसं होईल, म्हणून ती फाईल शोधत असतात।
त्यानंतर मात्र शेवटी त्यांना इतके प्रयत्न करून ती फाईल तिथे सापडलेली असते आणि फाईल मिळाली याचा मात्र आता अंशुमनला मलिकाला फारच आनंद होत असतो आणि ती फाईल घेऊन मात्र ते घरी येतात आणि ती फाईल त्यांनी आता देवघराच्या तेथे वर लपून ठेवलेली असते आणि देवघराच्या वर कोणी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण कितीही आता स्वानंदी येथे पूजा करायला जरी आली तरी ती फाईल तिला नाही सापडणार असं मात्र वाटत असतं आणि ती ब्ल्यू कलरची फाईल असते. स्वानंदीच्या पूर्णपणे लक्षात असते आणि नंतर स्वानंदी समर आता सकाळी उठतात, छान असे तयार होतात. तर सुष्मिताने मलिकाला सांगितलेलं असतं की आता मॉम इन लॉ मला काय करायचं आहे. तर मॉम इन लॉ म्हणजे मलिकाने तिला सांगून ठेवलेलं आहे एक खीर बनवायची आणि ती खीर तू मुद्दाम स्वानंदीला अगदी भरवायची की जसं आपल्याला खूप आनंद झालेला आहे असं दाखवायचं. तोपर्यंत आपल्याला हे सगळं काम आहे तर ते रेडी करून ठेवायचं आहे आणि स्वानंदी आता ते तिकडे ऑफिसपर्यंत पोहोचायलाच नको असं आज आपल्याला करायचं आहे आणि खिरीमध्ये तू गुंगीचं औषध मिक्स करायचं आहे जेणेकरून आता ह्या स्वानंदीला गुंगी येईल आणि ती काहीच करू शकणार नाही असं मात्र आता मलिकाला सांगितलेलं असतं, मलिकाने सुष्मिताला. त्यानंतर मात्र समर आणि स्वानंदी खूप छान तयार होऊन आता खाली येतात. आता स्वानंदीला वाटतं की आपण सगळी तयारी केलेली आहे, तिला खूप छान वाटत असतं. पण त्या अगोदर आता ती देवघरामध्ये येते, देवाची पूजा वगैरे करते आणि समर तिथे आलेला असतो, तो सुद्धा आरती वगैरे घेतो आणि स्वानंदी मॅडमला ऑल द बेस्ट करतो. आज तुमचा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आज तुम्हाला हे प्रेझेंटेशन आहे तर ते खूप छान हँडल करायचं आहे. स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत, मी काही असं वाईट घडून देणार नाही, सगळं काही छानच होईल. म्हणून आता स्वानंदीने समरला पूर्णपणे दिलासा दिलेला असतो आणि समरला सुद्धा स्वानंदीवर पूर्ण विश्वास असतो. म्हणून दोघेही आता खुश असतात, कारण त्यांना हे इतकं मोठं कारस्थान घडलेलं आहे, ती फाईल लपवलेली आहे आणि ती येथे आपल्या समोरच आहे हे माहितीच नसतं. त्यानंतर आता लगेच समर आणि स्वानंदी नाश्ता करायला येतात. पण समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, एकतर आपल्याला फार उशीर झालेला आहे, लवकरात लवकर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा आता मलिका तिच्याशी खूप गोडगोड वागत असते. मलिका म्हणते की अगं हे बघ स्वानंदी, आज मात्र तुझा खास दिवस आहे ऑफिसमध्ये, म्हणजे तुला खूप छान वाटत असेल आणि काय तर म्हणे आज तुमचं ऑफिसमध्ये खूप मोठे क्लायंट येणार आहे USA वरून आणि त्यांच्याबरोबर तू प्रेझेंटेशन करणार आहेत म्हणे. खरंच ऑल द बेस्ट तुझ्यासाठी आणि स्वानंदी तू खूप छान हे पार पाडशील, मला पूर्णपणे खात्री आहे. म्हणून ती आता स्वानंदीशी खूप गोड बोलत असते. तेव्हा स्वानंदीला एक प्रकार डोक्यात विचार येतो की आज नक्की काकूला काय झालं असेल, काकू नक्की असला कोणत्या विचाराने आज माझ्याशी इतकं गोड बोलत असेल. सूर्य पश्चिमेला उगला की पूर्वेला उगला आज काही समजेनासे झालेलं आहे. म्हणून स्वानंदी काकूचा विषय आता कानामागे टाकते. ठीक आहे, चांगल्या वागतात तर ठीक आहे. आजी म्हणते की स्वानंदी हे बघ, तुलासुद्धा माझ्याकडून ऑल द बेस्ट, जे करशील ना तर ते पूर्ण योग्य करशील, मला माहिती आहे, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर म्हणतो की आजी स्वानंदी मॅडम किती परफेक्ट आहे तुला तर माहितीच आहे, त्यामुळे आज जे काही ते करणार आहे तर ते खासच असणार आहे. आणि तेवढ्यात आता ही सुष्मिता खीर घेऊन येते आणि म्हणते की ताई बघ ना, अगं मी खीर बनवलेली आहे आणि ही खीर तुला खाऊनच जावी लागेल. स्वानंदी म्हणते की अगं हे बघ, जी तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी खीर बनवली पण आत्ता नकोय, तू मला डब्यामध्ये घालून दे, मी नंतर खाईल, कारण खूप उशीर झालेला आहे, ऑलरेडी खूप काही काम पेंडिंग आहे आणि क्लायंट केव्हाही येतील. आणि तेवढ्यात आनंदचा फोन आलेला असतो. आनंदचा फोन आल्यानंतर आता समर आणि स्वानंदी घाईनेच उठतात. ती खीर न खाताच स्वानंदीने डब्यामध्ये ती खीर नेलेली आहे आणि ती खीर मात्र तिने इथे खाल्लेली नसते. तेव्हा सुष्मिताचा मलिकाचा आणखीनच जळफळाट होतो आणि शेवटी डब्यात नेलेली आहे म्हणजे ती नक्कीच तेथे प्रेझेंटेशनच्या अगोदर ती खीर खाईन आणि त्यामुळे तर तिला ती गुंगी येईन असं वाटत असतं. परंतु आता जेव्हा ते ऑफिसला येतात आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आता समर तिला म्हणतो की पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आता क्लायंट आलेले आहेत, लवकरात लवकर मात्र आता हे क्लायंट आलेले आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर हे सगळं पूर्ण करायचं आहे. त्यामुळे स्वानंदी मॅडम तुमची तयारी झालेली आहे ना. स्वानंदी म्हणते की राजवाडे अहो तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. म्हणून आता स्वानंदी समरला खुश करत असते. समर तिच्या गालांचा किस वगैरे करतो आणि तेवढ्यात आनंद येतो. आनंद त्यांना चिडवतो. आनंद म्हणतो की आता एका ऑफिसमध्ये एकाच केबिनमध्ये नवरा बायको मस्त रोमांसवर आहेत आणि मी कशाला मध्येच आलो असेल, म्हणून आता समरला आणि स्वानंदीला तो लाजवत असतो. त्यानंतर मात्र
आता आनंद त्यांना सांगत आहे की क्लायंट आलेलेच आहे, केव्हाही ते इथे येऊन पोहोचतील, त्यांची सगळी तयारी आपल्याला करायची आहे. स्वानंदी म्हणते की आनंद भाऊजी सगळी तयारी झालेली आहे, प्रेझेंटेशन रेडी लगेच आहे आणि तुम्ही तर बघितलं आपण काल सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आनंद म्हणतो की हो ना स्वानंदी, तू ह्या सगळ्यासाठी खूप परफेक्ट आहे आणि तू आल्यापासून आमचा ऑफिसचा जो काही कामाचा म्हणजे व्याप आहे तर तो कमी झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच तू रोज ऑफिसला जॉईन करावं. तू खूप परफेक्ट काम करते आणि आज मात्र तू कमालच करून दाखवणार आहे. बघूयात क्लायंट कसे खुश होतात ते. आणि त्याच वेळेस मात्र क्लायंट केव्हाही येत्या क्षणी पोहोचतीलच. तर आता स्वानंदी ती फाईल आणायला जाते. आता फाईल आणला जेव्हा जाते तेथे सगळी उचकपाचक झालेली असते आणि ज्या जागी तिने फाईल ठेवलेली असते तर तेथे फाईल नसते. स्वानंदीला फार मोठा धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की इथून फाईल कोणी चोरली असेल. आता इथे इतक्या म्हणजे पसारा कोणी करून ठेवलेला आहे. सगळ्या फाईल अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत, सगळी कागदपत्रंसुद्धा. आणि जी मेन महत्त्वाची फाईल आहे तर ती कुठे गेली. म्हणून स्वानंदी घाईने राजवाडे करत आता बाहेर येते आणि तेथे प्रेझेंटेशनची फाईल नाही असं जेव्हा म्हणते तेव्हा समरला खूप मोठा धक्का बसतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम काय झालं, ती फाईल तुम्ही कुठे ठेवली होती, तुम्हाला आठवत नाही का. स्वानंदी म्हणते की राजवाडे, ती फाईल मी तेथेच ठेवली होती आणि ती फाईल तेथून कोणी गायब झाली मला काहीच कळाले नाही. समरला फार टेन्शन येतं. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्लीज टेन्शन घेऊच नका, सगळं व्यवस्थित होईल. तुमचा BP वाढेल, त्यामुळे तुम्ही आता फक्त स्वतःची काळजी घ्या. क्लायंटला कसं हँडल करायचं आहे आणि ती फाईल मी तुम्हाला लवकरात लवकर शोधून देते. ऐन वेळेस मात्र फाईल आलेली असेल. म्हणून स्वानंदी आता विचार करत असते की नक्की काय झालं असेल. आता आज काकू आणि सुष्मिता ह्या सगळ्याजणी आपल्याशी इतकं गोड वागत होत्या. नक्की त्यांच्या मागे आता एक कारण हेच असेल बहुतेक की आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं नाही, कारण आपण ऑफिस जॉईन केलं हे त्यांना आवडलेलं नाही. म्हणून मात्र आता आज त्यांनी इतका मोठा घोळ घालून ठेवलेला आहे. नक्कीच ती फाईल त्यांनी चोरली असावी. स्वानंदीला पूर्णपणे संशय आलेला असतो. स्वानंदीना आता तेव्हा तिला देवघरामध्ये असेच काहीतरी फाईल दिसलेली असते. स्वानंदी विचार करत असते. स्वानंदीला आता विचार येतो नक्की काय करायचं, आता फाईल कुठे शोधायची, नक्की त्यांनी कुठे ती फाईल शोधली असेल आणि हे सगळं कारस्थान करणारे तेच आहे हे सगळं स्वानंदीला माहिती असतं. म्हणून स्वानंदी आता राजवाड्यांना म्हणते की तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि ऐन वेळेस आता स्वानंदी आनंदला तर सगळे काही ही खबर सांगते, घडलेला प्रकार सांगते. आनंद म्हणतो की लवकरात लवकर आता आपल्याला सगळं काही वेळेत हजर करावं लागेल. क्लायंट कोणत्याही क्षणी आलेले आहेत, मी तोपर्यंत त्यांची तयारी करतो, तोपर्यंत त्यांना काय हवं काय नको हे पाहतो, तोपर्यंत स्वानंदी तू तयार कर. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आता काय करायचं, प्रेझेंटेशन देण्याची वेळ आलेली आहे, आता हे सगळं कसं मॅनेज होणार. म्हणून मात्र समरला फार टेन्शन आलेलं असतं. समर म्हणतो की आता किती काही झालं तरी आपल्याला हे सगळं व्यवस्थित हँडल करावं लागेल. स्वानंदी समरला आधार देत असते. आता ऐन वेळेस मात्र स्वानंदी ही फाईल कुठून आणेल, स्वानंदी नक्की ह्या फाईलचा कोणता धमाका करेल आणि ऐन वेळेस मलिका अंशुमन यांना तोंडावर आपटून शेवटी ही फाईल कशी आणली जाईल हे आपण आता अगदी सविस्तर पाहणार आहोत. नक्की आता स्वानंदी कोणता चमत्कार करेल आणि फाईल ऐनवेळेस शोधून आणेल, प्रेझेंटेशन देईल, हे सगळं आता कसं होणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विनदोघातील ही तुटेना या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.